तर आज आपण पाहणार आहोत सेशन 5. तर सगळ्यात पहिले आपल्याला जेवढे काही याच्यामध्ये व्हिडिओ दिलेले आहे संपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे. जे ऑरेंज कलरमध्ये दिलेले आहे ते. त्यानंतर बघा आपल्याला याच्यामध्ये प्रश्न सोडवायचे आहे नॉलेज चेकचे. तर नॉलेज चेकवर क्लिक करायचं आहे आणि ते स्टार्ट एक्झामवर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये बघा 4 प्रश्न इथे दिलेले आहे. तर पहिला प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते चित्र जीमेलचे प्रतिनिधित्व करते म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. बघा ही जीमेलची वेबसाईट आहे. तर याच्यावर क्लिक करा 2 नंबरवर आणि त्यानंतर सबमिट करा. कोणत्याही ईमेल अकाउंटचे सर्वात प्राथमिक फंक्शन देणारा पर्याय निवडा म्हणतात. तर प्राथमिक फंक्शन देणारा पर्याय कोणता आहे बघा, ईमेल कंपोज करणे हा आहे. त्यानंतर सबमिट करा. समजा तुम्ही 4-5 दिवस ऑफिसच्या बाहेर आहात. तुमच्या ईमेलसाठी ईमेल रिस्पॉन्सेस ॲटोमॅट करण्यासाठी तुम्ही कोणते जीमेल फीचर सिलेक्ट कराल ते ओळखा म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. ऑप्शन नंबर 2वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. जीमेलमध्ये व्हेकेशन रिस्पॉन्डर सुविधेचा उद्देश काय असतो म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे. युजर उपलब्ध नसतो तेव्हा ती येणाऱ्या ईमेल्सना एक पूर्वनिश्चित मेसेज पाठवते, हे त्याचं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक झालेलं आहे. आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्मार्ट टायपिंग स्किलमधले संपूर्ण टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे दोन्हीही. त्यानंतर ऑफिस स्किल्समध्ये जाऊन संपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे. जेवढे व्हिडिओ असेल तेवढेही आपल्याला व्हिडिओ पाहायचे आहे. त्यानंतर आपल्याला टेस्ट युअर नॉलेजवर क्लिक करा आणि याच्यामध्ये नॉलेज चेकचे प्रश्न दिलेले आहेत तर ते सुद्धा आपल्याला सोडवायचे आहेत. तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि ते स्टार्ट एक्झामवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर याच्यामध्ये बघा 10 प्रश्न इथे दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी यापैकी कोणते टूल वापरले जाते म्हणत आहे. तर स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी बघा आपल्याला स्नॅपिंग टूल्स वापरले जाते, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. स्नॅपिंग टूलमध्ये नवीन स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी तुम्ही कोणती कमांड वापराल म्हणत आहे. तर कोणती कमांड आपण वापरू शकतो. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. न्यू या कमांडवर क्लिक करून ते करू शकतो आपण. तर 4वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. स्निपिंग टूलमध्ये तुम्ही चुकून न्यू स्निपवर क्लिक केले तर स्क्रीनशॉट कॅप्चर रद्द करण्यासाठी तुम्ही कोणती कमांड वापराल म्हणत आहे. तर त्यासाठी बघा आपण कॅन्सलची कमांड वापरू शकतो. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3वर दिलेलं आहे, कॅन्सल. म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे. संपूर्ण स्क्रीनचा स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी कोणता पर्याय सिलेक्ट कराल म्हणत आहेत. तर कोणता पर्याय आपण सिलेक्ट करायला पाहिजे. तर याचं उत्तर फुल स्क्रीन स्निप आहे, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. विंडोज 10मध्ये कोर्टेना ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल म्हणत आहे. तर कोर्टेना ॲक्टिवेट करण्यासाठी बघा आपण ऑप्शन नंबर 2वर क्लिक करायला पाहिजे या ठिकाणी, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. विंडोज 10मध्ये कोणता वेब ब्राउझर प्री इन्स्टॉलमध्ये आधीपासूनच इन्स्टॉल केलेला असतो म्हणत आहे. तर याचं उत्तर मायक्रोसॉफ्ट एज आहे. ओपन असलेल्या टास्क विंडोजची तुम्हाला फेरमांडणी करायची असेल तर यापैकी कोणत्या पर्यायाचा वापर तुम्ही कराल म्हणत आहे. तर फेरमांडणी करण्यासाठी बघा आपण ऑप्शन नंबर 2चा वापर करू शकतो. त्यालाच आपण टास्क व्ह्यूसुद्धा म्हटले जाते, म्हणून ऑप्शन नंबर 2वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप ॲड करण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल म्हणत आहे. तर नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप ॲड करण्यासाठी बघा आपल्याला ऑप्शन नंबर 3वर क्लिक करायचं आहे. न्यू डेस्कटॉप प्लसवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. टास्क व्ह्यूवरील डेस्कटॉप 1 क्लोज करण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल म्हणत आहेत. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 असणार आहे. त्यानंतर सबमिट करा. तुम्हाला टास्क एका डेस्कटॉपवरून व्हर्च्युअल डेस्कटॉप 2वर स्विच करायचं आहे तर तुम्ही त्या टास्कला कुठे ड्रॅग कराल म्हणत आहेत. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे. त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि शेवटचं बघा सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आपल्याला. स्टार्ट एक्झामवर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 4 प्रश्न इथे दिलेले आहे. तर पहिला प्रश्न बघा, कर्मचाऱ्यांबाबतच्या नोंदी ज्यामध्ये नावे, पत्ता आणि संबंधित वैयक्तिक माहिती यांचा समावेश होतो त्या नेहमी कोणत्या प्रकारचा डेटा फाईलमध्ये जतन केल्या जातात म्हणत आहे. तर त्याला आपण डेटाबेस म्हटले जाते. इंटरनेट हे जगातील सर्वात मोठे डॅश आहे म्हणत आहे. तर नेटवर्क आहे. कोणत्या प्रकारचा डेटा फाईलमध्ये वित्तीय अंदाजपत्रक तयार केले जातात म्हणत आहेत. तर वर्कशीटमध्ये केले जाते.
मूळ फाईल खराब झाल्यास अथवा हरवल्यास वापरता येऊ शकणाऱ्या त्याच फाईलचा दुसरा संच म्हणजे बॅकअप प्रोग्राम होय म्हणत आहे. तर बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपलं इरा सेशन कंप्लीट सोडवणं झालेलं आहे. आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि शेवटचा आपल्याला व्हिडिओ पाहायचा आहे. तो पाहून घ्या आणि आपलं सेशन पूर्ण झालेलं आहे.